मित्रहो, मी अमरावती जिल्हा किंवा दर्यापूर तालुक्यावर राजकीय विश्लेषण करतो. पण ते राजकीय विश्लेषण करताना त्या माझ्या मनातील भावना असतात आणि योगायोग असे राहतात की ते तंतोतंत खरं ठरलंय. मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ टाकला होता बाळासाहेब हिंगणीकर यांचा. बाळासाहेब हिंगणीकर हे त्यांनी कुणाचं नाव घेतलं होतं, पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी नाव घेतलं ते सुधाकर पाटलाचंच. पण त्यावेळेस असं वाटत होतं की बा सुधाकर पाटलांमुळे बाळासाहेब हिंगणीकर हे गेले. त्यावेळेस शंका उपस्थित अशा होत होत्या की बाळासाहेब हे संधी साधू आहेत. ते बरोबर राजकारणातलं चलती गुलाची ते हेरतात आणि तिथे ते बरोबर पक्ष बदलवतात. प्रकाश पाटलासोबत जरी ते आज गेले, पण प्रकाश पाटील भासाकडे यांची दर्यापूर तालुक्यात स्वतःच एक वलय आहे. पण त्या वलयाचं ते अमरावती जिल्ह्यातल्या नेत्यासोबत बसून वाटाघाटी करू शकत नाही, कारण ते वन मॅन शो आहे. प्रकाश पाटील भासाकडे यांना हे माहित आहे की बाबाराव पाटील यांची अपेक्षा जास्त नाहीत, पण बाळासाहेब हिंगणीकर यांचे हे अपेक्षावादी आहेत. त्यामुळे प्रकाश पाटलाजवळ बाळासाहेब हिंगणीकरले थोडंसं मागे सारून बाबाराव पाटील बरवट यांना थोडंसं ते चान्स देतील. कारण कुठलीही परिस्थिती अशी आहे की जो नेत्याच्या पुढे जात असेल त्याचा नेता पाय कापल्याशिवाय राहणार नाही. आणि तीच परिस्थिती अमरावती जिल्ह्यात सध्या उद्भवली. सुधाकर पाटील यांनी संस्था त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर सुधाकर पाटील हे खासदारासोबतच वरच्या लेवलवर बोचायला लागले. बबलू देशमुख, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप या लोकांना एक धाक आहे की हा मतदारसंघ अमरावतीचा आपलंच वर्चस्व राहिलं पाहिजे. म्हणजे नगर परिषद पासून तर ग्रामपंचायत पर्यंतच्या तिकिटामध्ये अमरावती जिल्ह्यात हे 3 नेते हस्तक्षेप करतात. म्हणूनच आज काँग्रेसची ही दयनीय अवस्था आहे. बाळासाहेब हिंगणीकर हे सध्या तरी बीजेपीत गेले असतील, पण आज त्यांचं बीजेपीत ज्या प्रमाणात मन पाहिजे त्या प्रमाणात बीजेपीत मन लागत नाही. कारण बीजेपी मध्ये माणूस गेल्यानंतर दुसऱ्या पक्षातला एक तर त्याला बोलायला ते ठेवतात किंवा त्याला झुलत ठेवतात. आज दर्यापुरात काही लोकांची अशी परिस्थिती झाली का ते झोपाळे असतात जुने, ज्याले दोर बांधून लहान लहान लेकरं पाळणे खेळतात, झोके घेतात, तशी हे बीजेपी लोकांना दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना झुलवत ठेवते. बोलत राहा, बदनाम होत राहा. वेळ आल्यावर ते पाय कापायला घेत नाहीत. ही नीती हिंगणीकर बीजेपीची ओळखून आहेत. त्यामुळे त्यांचा सर्वात मोठा काटा हे सुधाकर पाटील भासाकडे काँग्रेस सोडल्यानंतर बळवंतराव वानखेडे सोबत हे ऍडजस्टमेंट करून घेऊ शकतात. कारण बाळासाहेब हिंगणीकर हे फर्स्ट व्हायच्या नादी लागत नाहीत. दुसऱ्याला ते 1 नंबर ठेवून ते 2 नंबर रोवून त्यांचं फोटो सेशन, कार्यक्रमात त्यांचा सहभाग, अशा साऱ्या गोष्टी ते पदरात पळून घेतात. साधारण परिस्थितीतून माणूस आला म्हणजे तो खर्च करण्याच्या बाबतीत फार कमी राहता. कारण बाळासाहेब हिंगणीकर यांनी कधी राजकारणाचा परिस्थितीवर परिणाम होऊ दिला नाही. कारण आज अमरावती जिल्ह्यात एकमेव कुटुंब आहे का जिथे चुलत भाऊ म्हणजे बाळासाहेब हिंगणीकरचे चुलत भाऊ हे अजूनही एकत्र आहेत. म्हणजे जवळजवळ 5 भावाचं कुटुंब हे त्यांनी फुटू दिले नाही. मुलाला ज्याप्रमाणे त्यांनी बरोबर ठेवलं त्याप्रमाणे भावाला ठेवलं. म्हणजे एवढं जबरदस्त त्यांनी घरातलं एकोपा ठेवला. त्यामुळे ते पैसा राजकारणात खर्च करणं हा त्यांच्याजवळ हिशोब नाहीये. मग अशा वेळेस ते काँग्रेसमध्ये परत येऊ शकतात का? तर मला असं वाटतंय की त्यांनाही असं वाटलं असेल की काही दिवस जर थांबलो असतो तर बरं झालं असतं. पण आज त्यांची परतीची इच्छा जरी असली तरी लोक काय म्हणतील
की आताच तुम्ही बीजेपीत गेले आणि आताच तुम्ही काँग्रेसमध्ये कसे परत. पण मला असं वाटतंय येणाऱ्या काळात खासदार हे 3.5-4 वर्ष आहेत. 3.5-4 वर्षात ते स्टेज शेअर करू शकतात. बीजेपीच्या सोबत ते स्टेज शेअर करू शकत नाही, कारण बीजेपीत ते दुसऱ्या फळीच्या नेत्यात चालले जातात. पण अशा वेळेस बाळासाहेब हिंगणीकरच्या मनात नक्कीच एक खुंट मिळेल की काँग्रेसमध्ये परत जावं का. आणि दुसरा विषय असा आहे की त्यांना एक कारण सुद्धा असू शकते की त्यांचा जो अडथळा होता की त्यांना ते म्हणतात हिंगणीकर की सुधाकर पाटील हे प्रत्येक कार्यक्रमात डावलत होते. अशा वेळेस सुधाकर पाटील गेल्यामुळे बाळासाहेब हिंगणीकर हे काँग्रेसमध्ये परत येऊ शकतात. त्यासाठी वरच्या लेवलून बळवंतराव वानखळे यांना बाळासाहेब हिंगणीकर कसे आतमध्ये येतील या कामाला नक्कीच लावलं असेल. जसं सुधाकर पाटील यांनी काँग्रेस सोडावी आणि ते बरोबर बळवंतराव वानखळे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे गावंडे सुनील पाटील यांच्या हाताने ते त्यांनी काम करून घेतलं. तसंच बाळासाहेब हिंगणीकर परत यावे यासाठी सुद्धा त्यांनी हे लोक कामाला लावले असतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. कारण बाळासाहेब हिंगणीकर हे लहानात लहान आणि मोठ्यात मोठे होतात. म्हणजे असं जमिनीवर बसणारा नेता आहे. ते तुम्ही त्यांना कधी पाणथ्यावरही पाहू शकता, तर कधी फोर व्हीलरमध्ये. बच्चू कडू नंतर 2 नंबरचा हा माणूस असा आहे की तो फोन लावल्यानंतर फोन उचलते. त्यामुळे येणाऱ्या काळात दर्यापुरातील राजकारण अजून पलटू शकते का असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना खन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामॅन जगदीश बटे सर. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक सब्सक्राइब शेयर करना विसरू नका.